नमस्कार. झिरो टू झेन या मालिकेमध्ये आज आपण क्रोध या भावनेविषयी बोलणार आहोत. राग आणि भीकमाग अशी आपण पूर्वीपासून एक म्हण ऐकत आलेलो आहोत. कारण या रागाचे काही फायदे असले तरी मोठ्या प्रमाणात तोटेच आहेत. जसे की आपल्याला राग आल्यानंतर आपल्या छातीत धडधडतं, आवाज कंप पावतो, अंग थरथर कापायला लागतं. अर्थात याचे मानसिक आणि शारीरिक प्रचंड तोटे असतात. राग ही भावना जरी नैसर्गिक असली तरी त्याचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात असतं. तर मग जेव्हा हे प्रमाण वाढतं ते कशामुळे वाढतं? तर आपण आपल्या अवतीभोवती किंवा घरामध्ये मोठी माणसं भांडत असताना पाहतो, एकमेकांच्या वरती ओरडताना पाहतो, किंवा आईबाबाही कधीतरी सहजच मुलांना ओरडतात. मग त्या मुलाच्या हे पचनी पडतं की अरे हे योग्य आहे. आणि ज्या वेळेस आपण या रागाचं समर्थन करतो, अंजारतो, गोंजारतो त्या रागाला, त्यावेळेस तो वाढीस लागतो, दृढ होतो आणि तो आपल्या सवयीचा आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. उदाहरणार्थ समजा घरात 2 भावंड आहेत आणि एक खेळणं आहे आणि एका लहान भावंडानं ते खेळणं मोडलं, तर मोठं भावंड काय करतं? त्या बारक्याला काही ना काही थोडासा एखादा चपाटा देणार, मारणार किंवा खेकसणार. मग त्यावेळेस मोठी लोक म्हणतात, अरे असं वेड्यासारखं त्याला ओरडतोस काय, मारतोस काय? मग ते जरी लहान असलं तरी सुद्धा ते मारणारं भावंड काय म्हणतं? त्यानं माझं खेळणं मोडलं. अर्थात तो त्या रागाचं समर्थन करत असतो. आणि मग ही जर गोष्ट वारंवार आपली घडत गेली तर आपण त्याच्या आहारी जायला लागतो. आता साधं उदाहरण घ्या. कधीतरी आपण असं म्हणतो, एखाद्या व्यक्तीला बघतो, त्या माणसाला बघितलं की माझ्या डोक्याची शीरच उठते. पण हे जे शीर उठणं असतं ते 1-2 दिवसांचं नसतं, तर तुमचं त्या माणसाबरोबर तुमच्या मनात सतत संघर्ष चालू असतो. तुम्ही त्याच्या विरुद्धचा राग तुमच्या मनात पोसत असता. तो असाच आहे, तो तसाच आहे, असं हे तुम्ही वारंवार तुमच्या मनामध्ये घडत असतं. आणि मग जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवरती तो राग व्यक्त करता. म्हणजे कसं, तर एखाद्याला टोमणा द्यायचं, एखाद्याला हिडीस करायचं, अशा अनेक मार्गातून आपण राग व्यक्त करतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तर हा राग शांत कसा करायचा किंवा कमी कसा करायचा? तर ज्यावेळेस आपण आतून शांत असतो ना, त्यावेळेस बाहेरच्या कोणत्याही परिस्थितीचा आपल्यावर वाईट परिणाम होत नसतो. आणि जर एखादी व्यक्ती आतूनच गोंधळलेला, राग करणारा, अशांत असेल तर तो त्याच्या आजूबाजूचं वातावरणसुद्धा अशांत करून ठेवतो. मग याच्यासाठी आता बरेच उपाय आहेत आणि त्या उपायांच्या संदर्भात आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.